बघा आता आपण काय करणार आहे, क्वेश्चन नंबर 3 मधला बी सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, तर बी काय दिलेलं आहे, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर प्रूव्ह दॅट. कॅल्क्युलेटरचा यूज नाही करायचा. कॉस 20 डिग्री इंटू कॉस 40 डिग्री इंटू कॉस 60 डिग्री इंटू कॉस 80 डिग्री इक्वल्स टू 1/16 आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एल एच एस इक्वल्स टू आर एच एस दाखवायचे. मग बघा आता सोल्युशन. मग बघा एल एच एस घ्या. एल एच एस इक्वल्स टू कॉस ऑफ 20 डिग्री इंटू cos of 40 डिग्री इंटू cos of 60 डिग्री इंटू cos of 80 डिग्री. ठीक आहे, तर बघा आता इथं आपल्याला काय आहे की हे जे अँगल आहे स्टँडर्ड अँगल नाही. ठीक आहे, मग याच्यामध्ये एकच स्टँडर्ड अँगल आहे, तो म्हणजे cos 60. मग cos 60 इक्वल्स टू किती येतं, 1/2 येतं. हे काय करणार आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार. ठीक आहे, तर बघा इक्वेशनमध्ये जर पुट केलं तर इक्वेशन काय येणार, cos of 20 डिग्री इंटू cos of 40 डिग्री इंटू cos of, बघा इथं 60 डिग्रीच्या जागेवरती येणार आहे 1/2 इंटू cos of 80 डिग्री. ठीक आहे, तर आपण इक्वेशन काय करू, थोडं रिअरेंज करून लिहू. मग इक्वेशन जर आपण रिअरेंज करून लिहिलं, हा 1/2 समोर लिहू, त्याच्यानंतर ना cos 80 डिग्री पण समोर लिहू, आणि इंटू हा जो cos 40 डिग्री इंटू cos 20 डिग्री लिहू. ठीक आहे, आता बघा इथं काय आहे की आपण फक्त उलट लिहिलंय. ठीक आहे, हा 1/2 आधी लिहिला, नंतर 80 डिग्री 40 डिग्री 20 डिग्री. आता याला इथं असा ब्रॅकेट टाकू शकतो का आपण, कारण की मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, त्याच्यामुळे ब्रॅकेट टाकलं तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर बघा आता आपण काय करू, इथं कॉस ए इंटू कॉस बीचा फॉर्म्युला अप्लाय करू. ठीक आहे, मग बघा कॉस ए इंटू कॉस बी, कॉस ए इंटू कॉस बी. मग कॉस ए इंटू बीचा फॉर्म्युला काय येतो, 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. हा फॉर्म्युला काय करू आपण, ॲप्लाय करू कुठं, इथं. मग कॉस ए म्हणजे काय 40 डिग्री आणि कॉस बी म्हणजे काय 20 डिग्री. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला जर आपण इथं ॲप्लाय केला तर काय येणार, बघा 1/2 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री ब्रॅकेटमध्ये येणार इथं, बघा हा ब्रॅकेट 1/2 कॉस ऑफ, आता बघा ए म्हणजे काय 40 आहे आणि बी म्हणजे काय 20. ठीक आहे, प्लस कॉस ऑफ 40 डिग्री मायनस 20 डिग्री ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, मग बघा इथं 1/2 कॉस ऑफ 80 डिग्री इंटू ब्रॅकेटमध्ये बघा इथं आता हा 1/2 ॲज इट इज राहणार. ठीक आहे, मग 1/2 इंटू कॉस ऑफ 1/2 इंटू कॉस ऑफ, बघा हा 1/2 जो आहे तो दोघांना पण मल्टिप्लाय राहतो. ठीक आहे, तो काय राहतो, दोघांना पण मल्टिप्लाय राहतो. इथं आपण आणखीन एक ब्रॅकेट टाकू. ठीक आहे, मग हा आपण ब्रॅकेटच्या बाहेर पण लिहू शकतो आता, मध्ये एक ब्रॅकेट. ठीक आहे, मग कॉस ऑफ आता 40 प्लस 20 60 डिग्री प्लस कॉस ऑफ 20 डिग्री. हा ब्रॅकेट कम्प्लीट, हा मेन ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, तर बघा हा जो ब्रॅकेट आहे हा पण मेन ब्रॅकेट. ठीक आहे, आणि हा पण ब्रॅकेट. ठीक आहे, तर बघा आता इथं आपण काय केलं, फॉर्म्युला अप्लाय केला. आता फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर बघा हा 1/2 त्याच्यानंतर कॉस ऑफ 80 डिग्री इंटू ब्रॅकेटमध्ये आता हा 1/2
2 इंटू कॉस ऑफ 60 डिग्री प्लस 1/2 इंटू कॉस ऑफ 20 डिग्री होणार का, कारण की हा 1/2 दोघीकडे 1 मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. मग आता बघा पुन्हा कॉस 60 आला. मग कॉस 60 म्हणजे किती आहे बघा, 1/2 कॉस ऑफ 80 डिग्री इंटू ब्रॅकेटमध्ये इथे येणार 1/2 इंटू 1/2 प्लस 1/2 इंटू कॉस ऑफ 20 डिग्री. ठीक आहे. मग 1/2 इंटू 1/2 काय होणार, 1/8 होणार. काय होणार, 1/8. तर बघा आता इथं 1/2 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री. आता बघा हा कॉस ऑफ 80 डिग्री इंटू 1/2 हा जर आपण मध्ये मल्टिप्लाय केला, हा 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2 म्हणजे 1/2 इंटू 1/2 1/4 1/4 इंटू 2 1/8 कॉस ऑफ 80 डिग्री प्लस आता 1/2 इंटू 1/2 1/4 आणि कॉस ऑफ 80 डिग्री इंटू 20 डिग्री कॉस ऑफ 20 डिग्री. ठीक आहे. कॉस ऑफ 20 डिग्री. आता हे कसं आलं, आपण हे पूर्ण मध्ये मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर ना 1/8 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री इंटू 1/4 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री इंटू 20 डिग्री. ठीक आहे. मग आता इथं आपण काय करू शकतो, पुन्हा हाच फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर बघा इथं परत काय करायचं, फॉर्म्युला अप्लाय करायचं. मग फॉर्म्युला अप्लाय केल्यावर काय होईल बघा, इथं मी पार्टिशन करतो. ठीक आहे. मग बघा इक्वल्स टू 1/8 कॉस ऑफ 80 डिग्री आय सिरीज राहणार प्लस इथं ऑलरेडी 1/4 आहे, पुन्हा 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार स्क्वेअर ब्रॅकेट टाकून. ठीक आहे. कॉस ऑफ आता इथं किती आहे 80 प्लस 20 80 प्लस 20. ठीक आहे. प्लस कॉस ऑफ 80 मायनस 20. ठीक आहे. मग इथे येणार 1/8 कॉस ऑफ 80 डिग्री प्लस आता बघा हा 1/2 आणि 1/4 म्हणजे 1/8 होणार. ब्रॅकेटमध्ये काय येणार कॉस ऑफ 100 डिग्री प्लस कॉस ऑफ 60 डिग्री. ठीक आहे. मग इथं काय होणार 1/8 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री प्लस आता बघा हा 1/8 जर मध्ये मल्टिप्लाय केला 1/8 कॉस ऑफ 100 डिग्री प्लस 1/8 इंटू 1/2. ठीक आहे. ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजे इथे येणार आहे 1/8 कॉस ऑफ 80 डिग्री प्लस 1/8 कॉस ऑफ 100 डिग्री प्लस 1/16. ठीक आहे. मग आता बघा इथं हा जो 1/16 आपण तो स्टार्टिंगला लिहू 1/16 प्लस 1/8 ऑफ कॉस ऑफ 80 डिग्री. ठीक आहे. कॉस ऑफ 80 डिग्री आता बघा इथं पण कॉस ऑफ 1/8 आहे, कॉस ऑफ 1/8 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री 1/8 ऑफ कॉस ऑफ 100 डिग्री. ठीक आहे. मग हा आपण कॉमन घेऊ शकतो. म्हणजे इथं काय येणार कॉस ऑफ 80 डिग्री प्लस कॉस ऑफ 100 डिग्री. ठीक आहे. मग आता बघा इथं आपण ए प्लस कॉस ऑफ सी प्लस डीचा फॉर्म्युला यूज करू शकतो. मग इथं इथं काय करायचं, हा फॉर्म्युला यूज करायचा कॉस ऑफ सी प्लस कॉस ऑफ डी. मग कॉस ऑफ सी प्लस कॉस ऑफ डी काय राहतं 2 इंटू कॉस ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला यूज करायचा. मग हा फॉर्म्युला यूज केला इथं काय येणार बघा, इथं येणार 1/16
1/16 प्लस 1/8 ब्रॅकेटमध्ये येणार 2 इंटू कॉस ऑफ आता सी प्लस डी. आता सी म्हणजे काय इथं 80 प्लस 100 डिवाइड बाय 2. ठीक आहे, हा ब्रॅकेट इंटू कॉस ऑफ आता बघा 80 प्लस 100 घेतलं ना आपण. ठीक आहे, तर मग बघा इथं काय येणार 80 मायनस 100. आता बघा इथं आपण ए आणि बी काय आहे छोटा मोठा घ्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर आपण इथं रिअरेंज करू. तर 100 आधी घेऊ, नंतर ना 80 घेऊ. ठीक आहे, तर हा जो आहे तो इकडे घेऊ. ठीक आहे, 100 डिग्री आधी घेऊ आणि 80 डिग्री नंतर नाही घेऊ का, कारण की तो काही फरक पडत नाही आधी घेतला काय नंतर घेतला काय. ठीक आहे, मग इथं मोठा नंबर आधी घेतला आपण. मग इथं काय येणार कॉस ऑफ 100 प्लस 80 अपॉन 2 इंटू कॉस ऑफ 100 मायनस 80 अपॉन 2. ठीक आहे, ब्रॅकेट कम्प्लीट. मग इथं काय होणार 1/16 प्लस 1/8 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 इंटू आता इथं काय राहणार कॉस ऑफ आता 100 प्लस 80 म्हणजे किती येणार 90 डिग्री येणार, कारण की 180 भागिले 2 केलं 90 येतं. ठीक आहे, इंटू कॉस ऑफ 100 मायनस 80 100 मायनस 80 किती येणार 20 येणार. 20 डिवाइड बाय 2 म्हणजेच 10 डिग्री येणार. ठीक आहे, पण इथं बघा 1/16 प्लस बघा 1/16 प्लस 1/8 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 इंटू आता कॉस ऑफ 90 डिग्री काय राहतं 0 आणि पुन्हा इंटू कॉस ऑफ 10 डिग्री. ठीक आहे, मग बघा आता इथं 0 इंटू 2 0 0 इंटू कॉस 10 0 0 इंटू 1/8 0 म्हणजेच काय राहिलं लास्टला बघा पुढच्या पेजवर दिली आपण LHS इक्वल्स टू 1/16 प्लस 2 इंटू 0 इंटू कॉस ऑफ 10 डिग्री. मग ही पूर्ण टर्म काय होणार 0 होऊन जाणार. ठीक आहे, म्हणजे लास्टला काय राहिलं 1/16 प्लस 0 इक्वल्स टू 1/16 इक्वल्स टू RHS. ठीक आहे, म्हणजेच काय आलं फायनल आलं बघा आपलं कॉस ऑफ 20 डिग्री कॉस ऑफ 40 डिग्री कॉस ऑफ 60 डिग्री कॉस ऑफ 80 डिग्री इक्वल्स टू 1/16. ठीक आहे, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं हेन्स प्रूव्ड. आपल्याला हेच काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, तर बघा इथं परत एकदा एक्सप्लेन करतो. इथं काय आहे की आपल्याला LHS इक्वल्स टू RHS दाखवायचं होतं. मग कॉस ऑफ 20 डिग्री इंटू कॉस ऑफ 40 डिग्री इंटू कॉस ऑफ 60 डिग्री इंटू कॉस ऑफ 80 डिग्री आपली काय LHS आहे. मग कॉस ऑफ 60 डिग्री काय राहतं 1/2. आपण ते काय केलं इथं पुट केल्यानंतर नाही इक्वेशन काय केलं रिअरेंज 1/2 आधी लिहिला कॉस ऑफ 80 डिग्री आधी लिहिला त्याच्यानंतर कॉस ऑफ 40 डिग्री नंतर 20 डिग्री. मग कॉस ऑफ 40 डिग्री आणि 20 डिग्रीला आपण ब्रॅकेट टाकला आणि तिथं कॉस ऑफ A इंटू कॉस ऑफ B चा फॉर्म्युला अप्लाय केला. मग कॉस ऑफ A इंटू कॉस ऑफ B काय राहतं तर 1/2. ठीक आहे, तर बघा इथं डबल ब्रॅकेट झालं कन्फ्यूज नका होऊ. 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ A प्लस B प्लस कॉस ऑफ A मायनस B. मग बघा हा 1/2 कॉस ऑफ 40 प्लस 20 प्लस कॉस ऑफ 40 मायनस 20. मग हा 1/2 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री ॲज इट इज राहिला आणि मध्ये चेंजेस होत गेले. ठीक आहे, मग हा 1/2 दोघांना मल्टिप्लाय केला आपण
तर मग इथं आलं 1/2 कॉस ऑफ 60 डिग्री प्लस 1/2 इंटू कॉस ऑफ 20 डिग्री. मग 1/2 इंटू बघा आता इथं कॉस ऑफ 60 डिग्री म्हणजे 1/2 राहतं, आपण स्टार्टिंगला बघितलं. मग 1/2 इंटू 1/2 प्लस 1/2 इंटू कॉस ऑफ 20 डिग्री हा ॲज इट इज. मग बघा 1/2 इंटू 1/2 1/4 आणि 1/4 इंटू 1/2 1/8 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री. कॉस ही टर्म पूर्ण याला दोघांना मल्टिप्लाय केली आणि नंतर ही टर्म पुन्हा याला मल्टिप्लाय केली. तर याला ही टर्म पहिल्याला मल्टिप्लाय केलं 1/8 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री प्लस 1/4 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री इंटू कॉस ऑफ 20 डिग्री आला. ठीक आहे. मग बघा आता परत आपण हे ॲज इट इज लिहिलं. ठीक आहे. आणि इथं काय केलं आपण पुन्हा तोच फॉर्म्युला रिअप्लाय केला. मग 1/8 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री ॲज इट इज प्लस 1/4 इंटू 1/2 काय आलं 1/8 इंटू कॉस ऑफ 100 डिग्री प्लस कॉस ऑफ 60 डिग्री. मग 1/8 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री इंटू 1/8 दोघांना मल्टिप्लाय केलं 1/8 ऑफ कॉस ऑफ 100 प्लस 1/8 इंटू कॉस ऑफ 60 जागेवरती 1/2 लिहिलं. ठीक आहे. 1/2. एक मिनटं हँग झालं. ठीक आहे. तर बघा इथं 1/2च्या जागेवरती कॉस ऑफ 60 डिग्रीच्या जागेवर 1/2 लिहिलं. ठीक आहे. 1/8 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री एक मिनटं बघा इथं आपण काय केलं 1/2 लिहिलं याच्या जागेवरती. ठीक आहे. मग 1/8 इंटू कॉस ऑफ 80 डिग्री ॲज इट इज 1/8 इंटू कॉस ऑफ 100 डिग्री प्लस 1/16. 1/16 स्टार्टिंगला लिहिलं. ठीक आहे. आणि इथं 1/8 होता, इथं 1/8 होतं, कॉमन घेतला. मग कॉस ऑफ 100 प्लस कॉस ऑफ 80 डिग्री परत लिहिलं. ठीक आहे. मग इथं कॉस ऑफ सी प्लस कॉस ऑफ डीचा फॉर्म्युला यूज केला 2 इंटू कॉस ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2. ठीक आहे. मग 1/16 प्लस 1/8 इंटू 2 इंटू कॉस ऑफ 80 प्लस 100 प्लस 18 अपॉन 2 इंटू कॉस ऑफ 100 मायनस 80 अपॉन 2. 1/16 प्लस 1/8 इंटू 2 इंटू कॉस ऑफ 90 डिग्री इंटू कॉस ऑफ 10 डिग्री आलं. ठीक आहे. कारण की 100 मायनस 80 20 अपॉन 2 किती येणार आहे 10. 1/16 प्लस 1/8 इंटू 2 इंटू कॉस ऑफ 90 डिग्री काय राहतं 0 राहतं. 0 इंटू कॉस ऑफ 10. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की पूर्ण टर्म काय होणार 0 होणार. म्हणजे फक्त इथं 1/16 राहिलं आणि तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. ठीक आहे. हा क्वेश्चन थोडा किचकट होता आणि 4 मार्कला विचारलेला होता. ठीक आहे. शक्यतो तुम्ही काय करायचं हे 3 सॉल्व्ह करायचे. म्हणजे असं जर किचकट क्वेश्चन आला तर हे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. बाकीचे 3 सोपे होते, तो एक हार्ड होता. ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघू.